नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट कॅफे या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, जानेवारी महिन्यात जे GDS पोस्ट ऑफिसची जी भरती निघालेली होती त्याचा निकाल आता लागलेला आहे. तर या ठिकाणी आपण त्याची मेरिट लिस्ट पाहू शकतो. पहिली मेरिट लिस्ट लागलेली आहे आजच. याच्या ठिकाणी हा निकाल पाहू शकता तुम्ही. हे टोटल 40 पेजेस आहेत. तर 40 पेजेसचे हे टोटल जिल्हा वाईज लिस्ट दिलेली आहे. त्या जिल्हा वाईज लिस्टची आपण ही PDF आपण डाउनलोड केलेली आहे. त्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही PDF. पूर्ण खाली घेत जाईल तर प्रत्येक जिल्ह्याचे आहे या ठिकाणी लिस्ट दिसेल. तर या ठिकाणी आता पहिल्यांदा आपण बघू, अहमदनगर जिल्हा या ठिकाणी दाखवलेला आहे. अहमदनगर डिव्हिजन या ठिकाणी आहे. ऑफिस कोणतं, ते अहमदनगर जिल्ह्यातलं ते या ठिकाणी गावाचं नाव आहे, पोस्ट ऑफिसचं नाव आहे, कोणत्या कास्टची लिस्ट लागली ती दिसते. त्याच्यानंतर कुणाचं सिलेक्शन झालं त्याचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर दिसतो आणि त्यांना किती पर्सेंटेज आहेत ते या ठिकाणी दिसतं. त्या पद्धतीने या ठिकाणी रिझल्ट बघून घ्यायचा आहे. या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याचा रिझल्ट लागलेला आहे. तर या ठिकाणी आता हा रिझल्ट कसा डाउनलोड करायचा या ठिकाणी आता आपण पाहू. तर या ठिकाणी आपल्याला सर्वात पहिला आपल्याला पोस्ट ऑफिसच्या ऑनलाईन वेबसाईटवरती जायचं आहे. तर या ठिकाणी या वेबसाईटवरती यायचं आहे आपल्याला. या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता ही वेबसाईट आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. तर या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता कॅन्डिडेट कॉर्नर म्हणून आहे. तर या ठिकाणी पाहू शकता GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 1 जानेवारी 2025 या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपलं महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर लिस्ट ऑफ शॉर्ट लिस्ट कॅन्डिडेट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या बटनावर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी PDF आपल्याला डाउनलोड होईल आणि ते PDF डाउनलोड झाल्यानंतर या ठिकाणी ही PDF या ठिकाणी ओपन होईल. या पद्धतीने ही PDF डाउनलोड करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी जर तुमचं एखाद्याचं व्यक्तीचं या ठिकाणी सिलेक्शन झालं असेल तर त्या व्यक्तीला या ठिकाणी आपले डॉक्युमेंट्स घेऊन आपल्या जिल्हा ऑफिसमध्ये आपल्याला ते डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत. कधीपर्यंत सबमिट करायचे आहेत? 7/4/2025 पर्यंत या ठिकाणी सबमिट करायचे आहेत. तर याचं सिलेक्शन झाल्यानंतर मेसेज कसा येतो या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी पाहू शकता या पद्धतीने या ठिकाणी मेसेज येतो. डिअर, रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी दिसतो आपल्याला. यू आर प्रोव्हिजनल शॉर्ट लिस्ट फॉर एंगेजमेंट ॲट GDS. म्हणजे GDSमध्ये तुमचं सिलेक्शन झाले या ठिकाणी आज या पद्धतीने दिसतं. प्लीज अटेंड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विथ SP ऑफिस महाराष्ट्र ऑन. या पद्धतीने या ठिकाणी सिलेक्शन वगैरे झालेला या पद्धतीने मेसेज येतो. जर असा तुम्हाला मेसेज आला असेल तर तुम्ही या ठिकाणी जाऊन तुम्ही शॉर्ट लिस्ट झालेलं आहे. जर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जायचं हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर या ठिकाणी डॉक्युमेंट घेऊन जायचं कोणकोणतं तर मी तुम्हाला सांगतो. तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जायचं, तिथं त्यांना एखाद्या अधिकाऱ्याला विचारायचं असं माझं सिलेक्शन झालं GDSसाठी आणि मला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला पुढे जायचं आहे. तर त्यांनी विचारायचं, त्यांनी जे डॉक्युमेंट सांगतील ते डॉक्युमेंट घेऊन आपल्याला तिथं SP ऑफिसला किंवा जे मेन ऑफिस आहे आपल्या जिल्ह्याचं त्या ठिकाणी आपल्याला जाऊन ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. तर याच्यानंतर आपली सेकंड लिस्ट कधी लागणार? ज्यावेळी पहिल्या लिस्टचं सिलेक्शन वगैरे प्रोसेस पूर्ण होईल त्याच्यानंतर दुसरी लिस्ट लागणार. तर दुसरी लिस्ट कधी लागणार ते जर जाणून घ्यायचं असेल तर यासाठी आपल्या WhatsApp चॅनलला जॉईन करा किंवा आपल्या चॅनलला या सबस्क्राईब करून ठेवा. याच्यावरती वेगवेगळे नोटिफिकेशन आणि रिझल्ट वगैरे सर्व डेट्स वेगवेगळे येत राहतात. त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या GDSचा फॉर्म भरलेल्या मित्रासोबत हा व्हिडिओ शेअर करा. काय प्रॉब्लेम असेल, काय अडचण असेल तर ते कमेंटमध्ये सांगा. त्याचं नक्की आम्ही तुम्हाला 100% उत्तर देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र.